दक्षिण सोलापूर तालुक्यातील शंकरनगर येथे एसटी महामंडळाच्या बसचा अपघात झाला। निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। बस चालक वसंत ठाकरे हे कुसूरकडून सोलापूरकडे बस घेऊन निघाले होते, तेव्हा खराब रस्त्यामुळे शंकरनगर तांडा येथे बसचे टायर जमिनीत रुतले। यावेळी चालक ठाकरे यांनी प्रसंगावधान राखत गाडी नियंत्रणात आणली। तरी देखील या अपघातात महिला वाहक सुवर्णा ढाले यांच्यासह काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे। या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही। दरम्यान सदर अपघात हा निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। विशेष म्हणजे हा रस्ता काही महिन्यांपूर्वीच केला असल्याचं देखील बोललं जातंय। नगर ते विंचूर हे रस्ता बनत आहे, तर 2 महिने झाले ठेकेदारांनी इथं दुर्लक्ष केलेलं आहे। फक्त खडी टाकलेला आहे आणि रस्ता पूर्णपणे फोडलेला आहे। पहिलाचा रस्ता चांगला होता, तरी ह्यांच्या स्वतःच्या स्वार्थापोटीने असं केले का कशामुळे केलेत की त्याच्यामुळे आज तुम्ही पाहू शकता ही एसटी बघा रोडच्या खाली उतरलेली आहे। पण एसटीमध्ये जवळपास 50 ते 60 प्रवासी होते, तर सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे। ठेकेदारांनी जर वेळेवर जर हे काम जर केले नसेल रस्त्याचे, तर आज एवढी मोठी दुर्घटना घडली नसती। सुदैवाने याच्यामध्ये कुठलीच जीवितहानी झालेली नाही आहे। तर ठेकेदार काय या रस्त्याचं काम करतो का नाही? जर ठेकेदाराला फोन जर केलं तर आमचे प्रतिष्ठित लोक त्यांना फोन केल्यावर म्हणतो की तो आज करतो, उद्या करतो, उडवाउडीचे उत्तरे देतो व कशा प्रकारे उद्धट बोलतो। तर हे आता मी यांना सांगणार आहे की त्याच्या विरोधामध्ये फिर्याद द्या म्हणून सांगणार आहे, नाहीतर आज कोणाचा तर एकट्याचा जीव गेला असता। आणि त्याच्यामध्ये आमचे शंकरनगरचे पोरं जवळच होते, सगळे तरुण पोरं, त्यांनी तात्काळ येऊन सगळ्यांना मदतीने त्यांच्या मदतीनं आतील प्रवाशांना सुखरूपरित्या बाहेर काढलेले आहेत। जर ठेकेदाराने जर वेळेवर काम नाही केला आणि हा रस्ता जर लवकरात लवकर दुरुस्त नाही केला, तर आम्ही त्याच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करणार आहोत।